हिंदीमध्ये. तर तुम्ही सुद्धा पहा मित्रांनो, छान. आता योगची मूवी आलेली आहे. योगचा पण पिक्चर छान आला. छोट्या क्लिपमध्ये योग आहे, जिरमया आहे, एस्तेर राणीच आहे आणि गुलशन एस्तेरचे प्रेरणा फार मी म्हणजे एक मला वाटतं 10 वर्षापूर्वी मी ते पुस्तक त्या कासलं वाचलं होतं, गुलशन एस्तेर, की तिचं जीवन कसं होतं, ती मुस्लिम मुली कशी होती आणि आईचं जे पंडित मला आईच म्हणतो सगळेजण. तिथे पुस्तक एवढ्या जुन्या टायमाला मी वाचलं, केळगाव मिशन पाहिलं, पण तेवढं डीप नव्हतं. पण एवढं डीप त्याने युट्यूबला मी आज व्हॉट्सअपला टाकले, तुम्ही जरूर बघा प्रत्येकाने. म्हणजे कसं प्रेरणा, त्याच वेळेला प्रभूंनी मला एक संदेश कन्फर्म केला की ज्यांना मी आईच्या गर्भात असताना निवडले, ज्यांना मी आईच्या गर्भात असताना निवडले, त्यांना मी धार्मिक ठरवले, आणि ज्याला मी धार्मिक ठरवले त्याला मी नीतिमान केले, ज्याला नीतिमान केले त्याला मी पाचारण केले, आणि ती माझी बीज आहे, माझं लेकून. तुम्ही पाहते सर्व प्रभूची बीज नाहीये. हे जे असंख्य प्रार्थना, आराधना, मोठमोठे भवने, मोठमोठे प्रेट टावर, हे सगळे जाणार नाहीये देवाच्या राज्यात. हे फार मोठं आमचं भरम. मला असं वाटतं की सगळे जातील देवाच्या राज्यामध्ये होसना 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 कर. पण ज्या वेळेला मला गॉडने दाखवलं की तू बायबल व्यवस्थित वाच उत्पत्तीपासून, की काय घडलं तर नेमकं बायबलमध्ये. लॉर्ड म्हणले नोहाच्या काळामध्ये नोहाने 120 वर्ष प्रचार केला. 120 वर्ष, 3 पिढीपर्यंत, 40 वर्ष एक जनरेशन. नोहाने 120 वर्ष एकच प्रचार केला, जलप्रलय येणारा पश्चाताप करा, एकच मेसेज. तर त्या काळात लोक हसायचे, मला काय येडा म्हातारा आहे, तोच संदेश, तोच म्हातारा, तोच संदेश, काय कुठे जलप्रलय येतं का, असं कधी घाले का, कधी घडलं का. 3 पिढ्यापर्यंत त्यांना प्रभूंनी वॉर्निंग दिली होती. 3 पिढीपर्यंत नेहमी सांगतात की प्रत्येकाला परमेश्वर वॉर्निंग देतो. कधी पण उद्या म्हणू शकत नाही गॉड आम्हाला बायबल माहित नाहीये, आम्हाला जीवन माहित नाहीये, आम्हाला नबी माहित नाहीये, संदेष्टा माहित नाहीये, याजक माहित नाहीये, पास्टर माहित नाहीये, चर्च माहित नाहीये, माहित नाही संदेश. नवी स्पष्ट सांगतात की प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक काळामध्ये परमेश्वर आपला दासाला पाठवतो, भविष्य तक्ताला पाठवतो, नबीला पाठवतो, संदेशला पाठवतो, अपोस्टलला पाठवतो, देवाच्या लेखनाला पाठवतो, आकाशवाणी पाठवतो, भविष्यवाणी पाठवतो, विजन पाठवतो, दर्शन पाठवतो, यासाठी की तुम्ही लोकांनी देवाचं भय धरावं, देवाच्या भीतीत वाढावं, देवाचे नियमशास्त्र शिकावं. प्रभू काय, योजना काय, संकल्प काय, मार्ग काय, जीवन काय, सत्य काय, देव काय सांगतो. म्हणून वाढणे प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक युगामध्ये दानियेलला पाठवलं, मोजेसला पाठवलं, एलिजा पाठवला, एलिशा पाठवला, जिरम्या पाठवला, एशिया पाठवला, गाद पाठवला, संदेश पाठवले, लॉर्डनी अनेक सेवक पाठवले, यासाठी की त्या काळात लोकांनी देवाचा भय धरावं म्हणून. आज लॉर्डनी कित्येक वेळा आपले दास पाठवले. आज सुद्धा गॉड पाठवतो परमेश्वर आपला दासाला. आज सुद्धा प्रभूचं तेच काम चालू, काल आज युगानुसारखाच परमेश्वर. हे फार मी तुम्हाला जुनं एक्झाम्पल दिलं की पंडितमाचा काळ आणि गुलशन एस्तेर. परंतु 20व्या शतकात सुद्धा गॉडने भविष्य तक्ता पाठवला आमच्यासाठी. 20th century गुड प्रॉफिट WMB. त्यांच्या थ्रू गॉडने परत त्या गोष्टी प्रकट केल्या, ज्या गोष्टी पहिल्या होत होत्या. आणि पहिल्या काय होत होतं, वाचा प्रेषित 2:42. हे जो आता संदेश आहे, प्रेषित 2:42 काय सांगता पहा. प्रेषित 2:42. प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असतात. वाचूया. ते म्हणजे कोण बरं मंडळी, ते प्रेषितांच्या शिक्षणात, ती मंडळी प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, या सहवासात, भाकर मोडण्यात, पूर्वभोजन म्हणजे भाकर, आणि प्रार्थना करण्यात तत्परपणे या गोष्टी आज होतात. का मस्त 8 महिने लॉकडाऊन झालेले, आता सगळं चालू होणार देवाच्या कृपेने. आणि आज देवाची कृपा एवढी प्रेम की आपल्या पुण्याचं प्रमाण सगळ्यात कमी. पुण्यामध्ये 90% कोरोना व्हायरस संपून टाकला प्रभूंनी, 10% फक्त राहिलेले. आणि या 10% मी जाणार आहे. म्हणजे प्रभूची योजना आहे की पुणे इथं काय ऊनच पडणार नाही. आमेन. परत सगळं चालू होणार आहे. कारण पुण्यामध्ये प्रार्थना फार पॉवरफुल करतात लोक पुण्यात सेवकला पॉवरफुल आहेत. लोकांच्या उलट लोक जवळ आले या पुण्यामध्ये. जेवढे लोक हे जे पडलं लॉकडाऊन मार्च पासून, तर घरोघरी प्रार्थना चालू झाल्या, लोकांच्या मध्यस्थी प्रार्थना झालेल्या, जैन प्रार्थना चालू झाल्या, उपास प्रार्थना चालू झाल्या. मस्त चर्च मंदिर सगळे बंद होते, पण लोकांच्या घरोघरी प्रार्थना चालू होत्या.
उपास प्रार्थना चालू होत्या, नाईट प्रार्थना चालू होत्या. आणि देवाच्या कृपेने हे पुण्यामध्ये लय ब्लेसिंग आहे देवाचं. मी पाहतो तुम्ही कुठेही जावा तुम्ही, पुण्यामध्ये एवढा तो वाढला आणि झटक्यात वाढलेला कमी केला. आज दुपारी बातमी ऐकल्या मी, सगळ्यात कमी रुग्ण सापडले 725 का 23 पुण्यामध्ये. आणि त्याचा आकडा किती गाठला होता, लाखोच्या घरात गेला होता. म्हणजे प्रेयरचं उत्तर आहे. आणि या पुण्यातनं अग्नीची लाट उसळणारी, या पुण्यातनं रिवायवर उठणार आहे, या पुण्यातनं अभिषिक्त दास उठणार आहे. प्रियानो, देवाने सांगितले या पुण्यामधून मी एक अग्नीची लाट मोठी उसळणार आहे बोली. या पुण्यातनं पुन्हा एक रिवायवर, एक संजीवनची सभा, पुन्हा त्या फायरच्या मिटिंगा, पुन्हा तो पिलर ऑफ फायर, पुन्हा ते मेघस्तंभ, पुन्हा ते अद्भुत कार्य, पुन्हा तो चमत्कार, पुन्हा ते मिरॅकल, पुन्हा ती भविष्यवाणी. या पुण्यातनं प्रभू ते काम करणार आहे प्रियानो. आणि यासाठी प्रियानो देवाने तुम्हाला आम्हाला एकत्र केले परमेश्वराच्या गौरवासाठी. प्रेज द लॉर्ड. वाचू 2:42. ते प्रेषितांच्या शिक्षणात ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात प्रार्थना करण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. प्रियानो, हे जे पहिली जी कलीस आहे प्रियानो, ही अल्पा कलीस आहे, ही अल्पा चर्च आहे. आणि या लोकांमध्ये प्रियानो एक भक्तिमनाचं जीवन होतं. माहिती का होतं प्रियानो? जेव्हा हे पवित्र आत्मे लोक भरले, मेन याचं कारण पवित्र आत्मेने भरणं. आज गॉड दाखवलं की जे पवित्र आत्मेने लोक भरलेले व्यक्ती असतात ते फार वेगळे असतात. लोक त्यांची थट्टा करतात, लोक त्यांना हसतात, लोक त्यांना येडं समजतात, कारण ते आत्म्याने चालतात, ते होली स्पिरिटनी चालतात. कारण वचनावर सांगतं प्रियांनो, जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तेवढे देवाचे पुत्र आणि कन्या ठरले गेले. मग देवाचा आत्मा कधी मिळतो, कसा मिळतो, केव्हा मिळतो, कुणाला मिळतो, याची लक्षणं काय, हे जाणणं फार गरजेचं आहे. तुम्हाला हितनं एबीसीडी शिकवावं लागेल. तुम्हाला एबीसीडी शिकवलं तुम्हाला एक्स वाय झेड कळणार की पवित्र आत्मा हा कसा प्राप्त करायचा, पवित्र आत्मा कसा भेटतो, पवित्र आत्म्याचे लक्षणं काय, पवित्र आत्म्याचे गुण काय, आणि जो व्यक्ती जी बहीण असतो तो भरलेला असतो, त्यांचं जीवन कसं असतं. त्यात आम्ही जीवन पाहिलं. ते प्रेषितांच्या शिक्षणामध्ये, संगतीमध्ये, भाकर मोडण्यामध्ये आणि प्रभूच्या सहवासात तत्पर होते. तत्पर म्हणजे क्विकली. आणि पौल सुद्धा सांगतो तिमोथेला की तिमोथ्या माझ्या मुला, वेळी सोळी तयार राहा प्रभूच्या गौरवासाठी. प्रियांनो, आम्हाला कधी पण देवासाठी तयार राहण्याची गरज आहे. कधी पण, एनी टाइम एनी वे. प्रभू कधी मिळू शकतो. मग गॉडनी उदाहरण का दिले की 10 कुंवारी एक ठिकाणी झोपल्या होत्या. रात्रीचा समय होता, दाहिणीकडे दिवे होते, दाहिणीकडे वात होती, तेल होतं. आणि मध्य ते सुमारे जेव्हा वर आला तेव्हा 10 जणी झोपल्या होत्या. त्यात मूर्ख बी झोपल्या आणि शहाण्या पण झोपल्या होत्या. आणि जेव्हा त्यांना कळलं की प्रभू आले तो 10 जण पटपट उठून ते चला चला लोक दिवा 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 दिवा. मग ते आपल्या दिव्याची तयारी करत होते. कधी कधी असं होतं, कधी कधी मला एक्झाम्पल आठवतं का सेवकांचं, की सेवक सांगतात जर आज जर प्रभू दारात उभे राहिले तुमच्या, तुम्ही काय करता? लाउदिका कलीसिया काळा. आणि खरंच का चालू आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक 3रा अध्यायामध्ये काय गॉड म्हणतो पहा, बरोबर राईट वचन आहे ते. गॉड म्हणतो पहा मी दाराशी उभा आहे. प्रकटीकरण 3रा अध्याय. पहा मी दाराशी उभा आहे, मी दार ठोकीते, आणि जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल, आज तुम्ही भोजन मी त्या सांगते करत तुम्हाला मी भोजन करेल. म्हणजे आज प्रभू कुठं थांबले? दाराशी. कडी कुठं असणार? आत्मा कडी आहे. आज विचार करा, कडी प्रभूने स्वतः, प्रभू एवढा नम्र स्वतः प्रभू कडी उघडली असती, पण आज कडी कुठं नाही. आणि आतली कडी म्हणजे जड अंतःकरण. नीट ऐका संदेश. प्रभूनी शेवटची कलीसिया, लाउदिकिया कलीसिया ही शेवटची कलीसिया, शेवटची मंडळी लक्षात ठेवा. आणि त्या लाउदिकिया मंडळी मधले तुम्ही आम्ही सदस्य आहोत. आणि या कलीसियाला प्रभूंनी फार कंडम केलेले. प्रभूंनी या कलीसियाला, प्रभूंनी या मंडळीला एवढं कंडम केले, त्यांना एवढी ताकीद दिली. आणि त्यांची अवस्था, त्यांची अवस्था काय, त्यांची अवस्था एवढी भयानक आहे त्या कलीसियाची की त्याचं संपूर्ण प्रगटीकरण लिहिलंय त्या पुस्तकामध्ये.
तिला एवढं तिथं खंडन केलं त्या संदेष्टानी की कलिसियाची अवस्था काय आहे. वाचा ते वचन की काय अवस्था पाहते कलिसियाची. शेवटची मंडळी लाउदिकिया. लाउदिकियाची मंडळीच्या उत्तरात, जो आमेन, जो विश्वसनीय व खरा साक्षी, जो देवाच्या सृष्टीचे अधिकारण, तो असे म्हणतो, तुझे कृत्य मला ठाऊक आहे. तुझं कृत्य ठाऊक आहे मला. तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत पण आणि उष्ण पण नाहीयेस. तू शीत किंवा उष्ण असल्यास हा. बरे होते. ते बरे होते. पण तू तसा नाही. तू तसं नाहीयेस. कोमट आहेस. कोमट आहेस. म्हणजे उष्णही नाहीस, हा. तापही नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकेन. मी आपल्या तोंडातून तुला वकवून देऊ शकतोय. हा, मी श्रीमंत आहे. मी श्रीमंत आहे. मी धन मिळवले आहे. मी धन मिळवलं आहे. मला काही होणे हो, नाही. मला बिलकुल काही कमी नाहीये असे तू म्हणतोस. असे तू म्हणतोस. पण तू कष्टी, तू कष्टी, दीन, दीन, दरिद्री, दरिद्री, आंधळा, आंधळा, उघडावागडा उघडा वागडा आहेस. आहेस. काय सांगितलंय तुला इथं? कळत नाही. तुला काय कळत नाही. कलिसिया आहे आज. ही अवस्था आहे कलिसियाची. पुढे म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू आगीने शुद्ध केलेले सोने काय घ्या. हा, माझ्यापासून विकत घे. विकत घे. तुझी लज्जास्पद सोनं म्हणजे शुद्धता. हा, तुझी लज्जास्पद नजर दिसल्यास हा, देऊ देऊ नये म्हणून नितळ शुभ्र वस्त्र विकत घे. तारणाचं वस्त्र मस्कडणे हे गोड म्हणतो. आणि तुला दृष्टी यावी म्हणून तुला दृष्टी म्हणजे आंधळा पण चर्च आहे. ब्लाइंड चर्च म्हणजे आज विचार करा प्रेमो, आजची अवस्था आंधळ्याला झालेली आहे. आणि गॉड काय म्हणले, जर आंधळ्याला आंधळा वाट टाकलं दोघं खड्ड्यात पडतील. एक जर आंधळा भेटला तर दोघं कुठं पडतील? खड्ड्यात. मग त्या आंधळ्याला कोण व्यक्ती भेटला पाहिजे? चांगल्या दृष्टीचा व्यक्ती भेटला पाहिजे. तेव्हा तो आंधळा, तो चांगला माणूस गाईड्स करून रस्ता क्रॉस करून देऊ शकतो. पण इथं काय सांगते, हा, आणि तुला दृष्टी यावी म्हणून तुला दृष्टी यावी म्हणून शिष्याला शांत बसू एकदम काय. विकत घे. हा, जितक्यावर मी प्रेम करतो, जितक्यावर मी प्रेम करतो तितक्यावर मी निषेध करतो. त्यांना शिक्षा करतो. त्यांना शिक्षाही करतो. म्हणून आस्था बाळग म्हणून आस्था बाळग आणि पश्चाताप कर. पश्चाताप करताना आज फक्त तुम्हाला पश्चातापच बुद्ध शकतो देवाच्या राज्यामध्ये. आज जर तुम्हाला सोडायचं की तुम्ही जावं प्रभूच्या राज्यामध्ये तर फक्त पश्चाताप, बस पश्चातापच तुम्हाला घेऊन जाईल परमेश्वराच्या राज्यामध्ये. तो पण मनस्वी पश्चाताप पाहिजे. हिचक्यासारखा पश्चाताप पाहिजे. पण अनेक दासांनी पश्चाताप केला. दाऊद सारखा पश्चाताप पाहिजे. दाऊदने किती पश्चाताप केला माहितीये? जेव्हा डेव्हिडला कळलं की आपल्या हातून मोठं महापाप झालेले, म्हणून त्या दाऊदने एवढा पश्चाताप केला की स्तोत्रसंहिता 51 त्यांनी गायलं. स्तोत्रसंहिता 51. स्तोत्रसंहिता 51 हे दाऊदच्या पश्चातापाचा विटनेस आहे की तो किती रडतो त्या ठिकाणी. स्तोत्रसंहिता 51 मध्ये तो किती त्या ठिकाणी भग्न होतो. इथे लक्षात असू द्या. तो त्या ठिकाणी किती तुटलेल्या अंतःकरणापासून प्रार्थना करतो की देवा, मी तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केले. जेव्हा तू बोलशील तेव्हा मी न्यायी ठरेल. कारण देवा, मी तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केले. देवा, मला तू माफ कर. तू मला स्थिर असा आत्मा दे. मला तू पुन्हा पवित्र आत्मा दे. याच्यावर पाप माझं दूर कर. देवा, मला स्थिर असं जीवन दे. स्थिर असा आत्मा दे. सही आत्माचा संचार कर. तो किती कळकळून, किती अंतःकरणापासून डेव्हिड प्रार्थना करतो स्तोत्रसंहिता 51 मध्ये. दाऊद कडण्यापर्यंत 3-4 मोठे पाप होतात. विचार करा, दाऊदला पवित्र आत्मा असून सुद्धा पाप घडत. जो तुम बोलते वही तुम काटोगे. तुम्ही ज्या मापाने मापताल त्या मापानेच तुम्हाला मिळेल, बायबल सांगतं प्रियांनो. दाऊद बी आपल्या जीवनामध्ये, डेव्हिड सुद्धा 3 वेळा चुकला प्रियांनो. एक पहिली गोष्ट म्हणजे प्रियांनो, ते व्यभिचाराचा पाप. व्यभिचाराच्या पापात काय घडलं? ते मूल मेलत ते गेलं देवाच्या राज्यामध्ये. पण उरिया हित्ती एवढा शूर सेनापती, एक चांगला कमांडरचा मर्डर केला. खूनी ठरला तो डेव्हिड. बेसबाशीने केला व्यभिचार. तिथं संबंध केले घाणेरडे. जन्माचे लेकरू आलं होतं. वाटलं लेकरू खेळ अंगणामध्ये, लेकरू काहीतरी बसल गादीवर, त्या गॉडनी मारून टाकलं. कारण बायबल आम्हाला सांगतं की पापाचं वेतन हे मरण आहे प्रियांनो. तो मारून टाकतो प्रेम आज पण. आणि देवाला पाप कधी आवडत नाही प्रेम, लक्षात ठेवा. कधी पण पापावर प्रेम करतो. म्हणजे तुम्ही पाप करता, अपराध करता, गुन्हा
प्रियांनो. ज्या मुलासाठी 7 दिवस दाऊदने उपवास प्रार्थना केल्या होत्या, तो 7 दिवस त्या ठिकाणी उपडा पडला होता. तो स्पष्ट म्हणला आपल्या व्यक्तीला, येऊ नको देऊ कोणला बोले, नाही निवडा का असेल नंतर बघू दरवाजा दिला बोले, मी इथं झोपले या ठिकाणी मुलासाठी. उपडा पडून तो 7 दिवस प्रभूला पश्चाताप करत होता की तेव्हा मूल जगेल. त्यांनी उपवास केले 7 दिवसाचे, तरी पण ते लेकरू जगलं नाही. उपवास कशासाठी करू नका येड्यांनो. उपवासासाठी एक विजन दृष्टांत पाहिजे. आम्ही किती वेळा कधी उपवास करतो येण्यासारखं, सकाळी सुरू करतो रात्री सोडतो. हो उपवास सोडला की धरला की काय टाइमिंग असतं उपवास धरायचं. अरे उपवास कसा धरावा, कोणासाठी धरावा? 24 तासाचा उपवास पाहिजे, कधी पण खणखणीत. लेवी 23-32 प्रमाणे, एशिया 58 प्रमाणे, मत्स्य 16 ते 18 प्रमाणे 24 तासाचा उपवास केला पाहिजे. ते पण एका रूम मध्ये. दुनिया बाण, खिडकी बाण, दार बाण, काम बाण, धंदा बाण, पत्नी बाण, मुलं बाण, सगळं बाण दुनियादारी. आणि तेव्हा तो उपवास देव मान्य करतो. कधी पण आम्ही उपवास करतो, सगळी कामं करतो, कसं मिळेल पडती पण उपासला ठोसाठोसी करतो, किरकिर करतो, कुरकुर करतो, काम धंदे करतो, चौकात जातो, ह्याला भेटतो, त्याला कामला जातो. कसा तो उपवास परमेश्वर मान्य करेल? वचनामध्ये सांगतात, जेव्हा तुम्ही उपवास करता, तुम्ही तुमच्या गुप्त स्थळात जावा, गुप्त खोलीत जावा आणि गुप्त स्थळी स्वगुप्त पित्याला प्रेर करा, गुप्त प्रतिफळ मिळेल. नियम आहे प्रियांनो. आम्ही प्रार्थना करतो, लाईव्ह एक रूम पाहिजे सेपरेट. कधी पण प्रेयर साठी आम्हाला एक सेपरेट खोली पाहिजे, छोटी का असताना, स्वतःसाठी प्रायव्हसी म्हणतो. एक दिवसासाठी एकांत गेला पाहिजे. जे पहिले संदेष्ट होते ते जंगलात जायचे आणि 40 दिवस जायचे. देव म्हणजे 40 रात्र 40 दिवस. प्रॉफिट ऑफ द मोजेस, प्रॉफिट ऑफ द एलायजा, इब्राहिम, अब्राहम डोंगरावर जायचा प्रियांनो अर्पण करण्यासाठी. प्रभू श्री ख्रिस्त डोंगरावर गेले, रातभर शिष्याला ठेवून रातभर होलनेट प्रार्थना केली प्रभूंनी. आज तो एकांत मिळतो का? ती प्रायव्हसी मिळते का? हो, तो सानिध्य मिळतो का? नाही. का तर सैतानी आत्मा, गडबडीचा आत्मा, कामाचा आत्मा, विचाराचा आत्मा, फॅमिलीचा आत्मा सुसवून देत नाही माणसाला. सतत डोक्यामध्ये विचार कारोबार होतो का तो एकांत? लोक पहिले जंगलमध्ये का जात होते? कारण जंगलमध्ये एकांत होता. आम्ही इसाकचा अध्याय पहिला गेल्या आठवड्यामध्ये, इसाक संध्याकाळच्या समयला रानामध्ये ध्यान करत जात असे. संध्याकाळच्या वेळेला इसाकला घरदार नव्हतं का? पण तो का गेला जंगलमध्ये? कारण जंगलामध्ये तो प्रभूला भेटला, गॉडला, आपल्या अब्रामचा मुलगा इसाक. आणि तो इसाक म्हणजे बीज होता प्रभूचा प्रियांनो. आणि प्रभूची बीज ही नेहमी एकांती प्रार्थना करते. चांगलं लागत नाही? अवकारात प्रार्थना करता का? अब्रामचा मुलगा इसाक संध्याकाळच्या वेळेला रानामध्ये ध्यान करायला जात असते. ध्यान म्हणजे मेडिटेशन. हे लोक आज ते करतात, ह्यांच्यापेक्षा इसाक जास्त करायचं. इसाक उत्पत्तीच्या अध्यायामध्ये बायबल सांगतं इसाक ध्यान म्हणजे मेडिटेशन. आणि साधू सुंदर सिंग सांगतात आपल्या ग्रंथामध्ये, पुस्तकामध्ये, जो व्यक्ती करत नाही मेडिटेशन त्याची प्रार्थना देवाला भीक मागितली सामान्य. आम्ही गॉडला भीकच मागतो, देवा दे आणि दे आणि दे आणि दे. नुसतं मागतो आम्ही, दे आणि दे आणि दे आणि दे. कधी चमत्कार होईल, कधी मिरॅकल्स होईल, कधी हे नुसतं मागतो आम्ही देवाला. पण आम्ही जातो का गॉडच्या सहवासात? आम्ही करतो का मेडिटेशन? आम्ही जातो का परमेश्वराच्या सानिध्यात? आम्ही डुबतो का त्या प्रेमामध्ये? आम्ही डुबतो का आराधनेमध्ये? आम्ही डुबतो का सानिध्यामध्ये? आम्ही डुबतो का अभिषेकामध्ये? आम्ही डुबतो का अग्नीमध्ये? आम्ही डुबतो का ब्लड ऑफ फायर मध्ये? हो, आम्ही डुबलो पाहिजे परमेश्वराच्या प्रेमामध्ये, आराधनेमध्ये, स्तवनामध्ये. वचनामध्ये सांगतात परमेश्वराला झोपेत पूर्ण परमेश्वर हे द जहोवा जायरा. देवाचे दास असे होते प्रियांनो, मजबूत. मोजेसला पहा, दीड महिना होता त्या पहाडावर, 1.5 महिना सिनाय पर्वतावर. एलिजा संदेष्टा पहा, 7 दिवस त्यांच्या उपवास प्रार्थना होत्या प्रियांनो. हनोकला पहा, हनोक असा चालत असते. बायबल सांगतं हनोक दिसेनासा झाला. हनोकच्या कुटुंबाचा उल्लेख नाही पवित्रशास्त्रामध्ये, हनोकचा फक्त उल्लेख आहे. वचनामध्ये सांगतं हनोक असा व्यक्ती होता, देवा सांगते चालणारा व्यक्ती होता. हनोकला मरणाचा अनुभव आला नाही. हनोकला उचलला पूर्ण जिवंतपणे. इज द रॅप्चर. उत्पत्तीत घडलं रॅप्चर. उत्पत्तीमध्ये घडलं प्रियांनो मेडिटेशन इसाकचं. आम्ही जेकबला पाहतो, जेकब प्रभूची बीज होती. जेकब सुद्धा रात्री टायमाला आपल्या प्रभूला प्रार्थना करायचा. त्या मामाला वाटला तर काय करू बरे, ह्याला किती एवढी बरकत.
मामा म्हणतो की काय बरकत मिळलं मला माझ्या भाच्याला, बोले काय काय हा प्रकार काय आहे याच्याकडं. लोक म्हणले हा संध्याकाळी आपल्या गॉडची प्रार्थना करतो, हा संध्याकाळी आपल्या गॉडची पूजा करतो, हा संध्याकाळी प्रेयर करतो आपल्या प्रभूला. या प्रभूला किती बरकत आहे. प्रेयर करणाऱ्या व्यक्तीला बरकत आहे. जो व्यक्ती प्रेयर करेल तोच व्यक्ती वाचेल. मी म्हणलं अंकल प्रार्थना करा ना, अंकल स्वतः प्रार्थना करते. मी म्हणलं लेकरा प्रार्थना करा, म्हणून स्वतः प्रार्थना केल्या पाहिजे. मी स्वतः तयार पाहिजे प्रेयरसाठी, स्वतः मन तयार पाहिजे. सांगायला पाहिजे प्रियांनो. नेहमी सांगतात की जो प्रार्थना करेल तो सुटेल, आणि जो प्रार्थना करत नाही तो सुटणार नाही. तो सैतानच्या तावडीत सापडेल, अँटी क्राइस्टच्या हातात सापडेल. तो 666 मध्ये ट्रिब्युलेशनच्या महासंकट काळात तो सापडेल. म्हणून प्रियांनो, प्रार्थनेचं महत्व मी शिकलो मला गेल्या आठवड्यात की प्रार्थना का करायची, केव्हा करायची, कशी करायची, किती टाइम करायची. प्रार्थना एक अशी चीज आहे प्रियांनो, आम्ही देवासंगती आमचे नाते संबंध घट्ट होतात. प्रार्थना एक अशी गोष्ट आहे की मी देवासंगती बोलतो. प्रार्थना एक असं प्रियांनो एक प्लेस आहे, एक असं ठिकाण आहे, असं एक सहवास आहे की देवासमोर आम्ही आमचं मन मोकळं करतो. आज जर प्रार्थना मी नाही, गॉडचं कसं बोलणार आहे, गॉड संगती कसं बोलणार आहे. गॉड संगती बोलण्यासाठीच प्रार्थना आहे प्रियांनो. ही जी उपस्थिती पाहतो, आपण आराधना करतो, स्तवन करतो, परमेश्वर उतरतो, होली स्पिरिटनी एंजल्स येतात, देव बोलतो. प्रियांनो हे फार महत्वाचं आहे, कारण देवातलं श्रम कधी आमचे व्यर्थ जात नाही. जोपर्यंत मी जे प्रियांनो त्यांच्या पाहिलं मी गुलशन एस्थेरचं, की ती बीज होती परमेश्वराची. ती मुस्लिम मुलगी होती गुलशन एस्थेर, तिला काय प्रभूची ओळख नव्हती. ती पांगळी होती प्रियांनो जन्मापासून. श्रीमंत बापाची मुलगी होती. सगळा खर्च केला बापाने त्या लेकरासाठी. सगळं मक्का बिक्का हिंडले ती, मक्का मदिना बिना सगळे फिरून आले ती. आबे जमजम फबे जमजम सगळं स्नान तिने केलं तरी घेऊन जाऊन. कुठं तिला फरक नाही पडला. इब्राहिमच्या कबरेकडे बी गेली ती, तिथं बलिदान केलं तर बकरं तिथे फरक नाही पडला तिला. पुन्हा ते आले पाकिस्तानमध्ये. श्रीमंत बापाची मुलगी, आई पण गेली बिचारी, फक्त बापाने लहानाचं मोठं केलं तर प्रेम प्रीतीने. बाप पण गेला, ती एकटी पडली, एकांत पडली आपल्या घरामध्ये. ती एवढी खसली होती ती बिचारी गुलशन एस्थेर. आणि तिने बोलले की कोण गॉड आहे, कोण खुदा आहे, कोण तो ईश्वर आहे, की का मला दर्शन देत नाही. किती फिरले मी, किती हिंडले, किती ग्रंथ वाचले, किती पुस्तक वाचले, किती वाचू अजून. ती तुटली होती प्रेम गुलशन एस्थेर. मग तिला एक आवाज आला की आंधळे बघतात येशूच्या नावाने, लंगडे चालतात येशूच्या नावाने, बहिरेचे कान उघडतात येशूच्या नावाने. हे गुलशन एस्थेर, मी मरियम का पुत्र ईसा सलामू, सूर्य नावे पुस्तक पढ. ही वानेली परमेश्वराची. आणि ती 3 वर्ष शोधत्या पुन्हा की कुठल्या अध्यायामध्ये मला ते परत सापडेल. तिला 3 वर्ष कुठं काय सापडलं. मग त्या 3 वर्षानंतर तो अध्याय सापडला ईसा अलैहिस्सलामचा. 3 वर्षांना कळलं ईसा अलैहिस्सलाम प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो आपण, त्याच्यात ईसा अलैहिस्सलाम म्हणतो मुस्लिम लोकात, कुराणमध्ये उल्लेख आहे प्रभूचा. तर 3 वर्षानंतर मग कळलं की जिवंत प्रभूचं काम कसं आहे. आणि मग त्यानंतर तिने त्या प्रभूला प्रार्थना केली की खरं प्रभू तुम्ही जिवंत असाल तर मी हितपर्यंत थकले प्रभू, त्याच्यापुढे मी हारले, मला कुवत नाहीये, ते मी चालू शकत नाही. माझी आई पण मेली, माझा बाप पण मेला, बिचारा चांगला होता तो बी गेला, मी एकटे अनाथ पडले. बरे ही प्रॉपर्टी काय करू, तुम्ही या दर्शन द्या मला, उठतो मला आरोग्य दे. असं बोलल्यानंतर मध्यरात्री 3-3:30 वाजता 12 सावल्या पडल्या त्या ठिकाणी. 12 पिळशी 12 संदेष्टाची, आणि मधली सावली येशू ख्रिस्ताची होती. प्रभूशी म्हणले मी जगाचा प्रकाश, आय एम द लिव्हिंग गॉड, मी सर्वसमर्थ परमेश्वर आहे. गुलशन तुझी प्रार्थना ऐकली आहे, बोली ये माझ्याकडं. ते म्हणजे पूर्वी मी कसं, मी पांगणी, मी कधी चाललेत नाही, मी कशी तुला डपडपड म्हणले ये गुलशन ये. आणि त्या रात्री ती प्रियांनो चालली गुलशन असते. तिने प्रभूच्या पायाकडे बसली, ती प्रभूचे चरण पकडले. आणि सकाळ झाली आणि तिने एवढी ती नाचू लागली, बागडू लागली त्यांच्या महलमध्ये, त्यांच्या लोकांमध्ये. ती म्हणली मला ईसा अलैहिस्सलामने बरं केलं, मला येशूने बरं केलं, येशू मला भेटले, तो जिवंत गॉड आहे, तो परमेश्वर आहे, तो सच्चा ईश्वर आहे. तुला म्हणले गवास येशू नको म्हणून.
आणि ती कट्टर होती मुस्लिम. छान बोलले, नाही बोलले, बोलणार बोलले. मला मी जे पाहिले, मी जे ऐकले, मी जे बघितले, मी पाहिला प्रकाश डोळ्याने जिवंत परमेश्वराचा. आणि तिथनं गुलशन इस्तेचा खरा प्रवास चालू झाला प्रियांनो. 19 वयात तिला आरोग्य मिळले. 90 वय होते बरोबर. 19 वयात तिला प्रियांनो येशूची ओळख झाली. तिला 19 वयात तिला आरोग्य मिळलं. ती पांगळ्यापणातनं सुटली त्या बंधनातनं प्रियांनो, आणि तिने आपलं जीवन देवाला समर्पित आणि अर्पित केलं प्रियांनो. एक मुस्लिम मुलगी, जवळ कुठला पास्टर नाहीये, कुठला चर्च नाहीये, कोण बिलीवर्स कुटुंब नाहीये, एकटी होती बिचारी त्या समयला. माहिती त्या येशू का म्हणला, हे गुलशन शरीर कुठं घाण करू नको, वस्त्र शुद्ध ठेव. काय म्हणलं गॉड? गुलशन आपले वस्त्र नेहमी शुद्ध ठेव आणि आपलं शरीर कुठं कलंकित करू नकोस, कारण तुझ्याद्वारे मला सेवा करून घ्यायची. आणि तिथनं गुलशन इस्तेचा खरा सेवेचा प्रवास चालू झाला प्रियांनो. त्यावेळेला लोकांनी तिला एवढा त्रास दिला, घरच्या लोकांनी, पण तिने नाही म्हणले मी दिवाणी प्रभूची. मी म्हणजे येशूला बघितले, मी कधी नाही सोडणार बोले येशूला बोलले. तिला एवढा त्रास दिला, तिला एवढं छळलं, एवढं मारले, तिला एवढा दबाव टाकला. ती म्हणजे नाही मला काही नकोय, तुम्हाला घे म्हणजे भावाला पाहिजे आणि तू गेलो. तिने सगळी प्रॉपर्टी भावाला देऊन टाकली आणि निघून गेली प्रिय देवाच्या कार्यासाठी पाय 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 पाय. तिला बाप्तिस्मा कोण देत नव्हते. ती म्हणजे मला बाप्तिस्मा म्हणजे नाही नको तुला बाप्तिस्मा, आम्हाला त्रास होईल म्हणून. त्या काळात विचार करा, ती बिचारी त्या डांगला टांगेने प्रवास करायची, कधी पैसे नसायचे, आणि तिने कधी काम नाही केलं. त्या बिशनला काम करायची वेळ पण त्या गुलशन इस्तेवर. आज ती मिठी पॅकली हिंदीमध्ये. तिला 3 तर कामाला बी होती बिचारी, पण तिचा वापर देवाने छान प्रकारे केला प्रियांनो. तिला काय पाळक लोक भेटले, काही ख्रिस्त त्यामुळे दयाळू भेटले, प्रेमळ, तिला सपोर्ट केला, सहारा दिला. आणि तिला एवढं एक टाइम तिला डेंजर, तिला जेलमध्ये टाकले. तिला त्या दाजीने कैदी लोकांना जेलमध्ये टाकलं. तिथं तिने प्रचार तिथं तिने प्रचार केला प्रभू, त्यांचं केलं परिवर्तन. तिथल्या गुंड बायकांचं, तडीपार बायकांचं. तिथनं पुरत गुलशनपूरच्या सेवेला गेले प्रियांनो. आणि असं करता 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 गुलशन इस्तेने आपलं सगळं जीवन प्रियांनो, संपूर्ण कुवारपण, बचपन, यंगपण, उतरतापण देवा तिने समर्पित केलं प्रिय. दुबागलेला पडदा ते आहे टॉपिक आहे प्रियांनो. अशा प्रकारे गुलशन इस्तेच्या जीवनात प्रियांनो देवाने चमत्कार केला. आणि हेच काम केलं ब्राह्मण मुलगी पंडिता रमाबाईच्या लाईफ मध्ये. बीज होती प्रियांनो. वामन टिळक हे ब्राह्मण होते. सत्यानंद, नित्यानंद, प्रेमानंद हे नावं त्यांची असले त्या काळामध्ये. ते सेवक सांगतात ना की त्या काळात नावाला नंद जोडायचे. सत्यानंद, नित्यानंद, प्रेमानंद, सदानंद हे नाव म्हणजे बिलीवर्स. हे ज्यांची नावं ते बिलीवर्स लोक त्या काळात सुद्धा. मग तिथनं नंद 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 सगळे लोक आले. आज पण त्यांची बीज कुठेतरी असेल, आज पण त्यांची कुठेतरी बीज सेवा करत असेल त्या ठिकाणी कुठे ना कुठेतरी. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, हेच गॉड सांगत आहे प्रियांनो की जसं परंतु त्या काळात त्या दासीच्या जीवनामध्ये काम केलं, कार्य केलं, चमत्कार केले, मिरॅकल्स केले, आपलं सामर्थ्य प्रकट केले, त्यांचे रोग आजार दूर केले, राजमार्ग तयार केले, त्यांना रोटी कपडा मागवडली पुरवला, आणि त्यांना मुक्ती मिशन मोठं केळगाव मिशन दिलं गॉडनी. त्या पण आई लंडनला गेल्या, त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं. पंडित रमाबाईंनी मुलीचे परव पण नाही त्यांनी केलं, त्यांनी आपलं जीवन वाहून टाकलं होतं गॉडच्या सेवेसाठी. हेच देवाला पाहिजे आज. आज या फॅशनच्या जमान्यामध्ये, या शेवटच्या काळात सुद्धा परंतु आनंद जीवन देवाला वाहून टाकलं पाहिजे. हो, ह्याच्या पुढे तर ह्याच्यापेक्षा भयानक टायमिंग येणार आहे. आता हे परमेश्वर फक्त टेस्ट घेतोय आमची. ही फक्त पहिली चाचणी, दुसरी चाचणी होणार आहे आमची, तिसरी चाचणी होणार आहे, चौथी चाचणी होणार आहे, तोंडी परीक्षा होणार आहे, सामायिक होणार आहे, वार्षिक परीक्षा होणार आहे, आणि त्यानंतर आम्ही पास होणार आहे. हे फक्त आताशी पहिली चाचणी झालेली आहे. दुसरी चाचणी होणार आहे, तिसरी होणार आहे, चौथी होणार आहे, तोंडी परीक्षा ही तुमची कबुली असणार आहे, सामायिक परीक्षा होणार आहे, वार्षिक परीक्षा शेवटचा काळ असेल, महासंकट काळ. आणि त्यानंतर तुमचा प्रभू ठरवून रॅप्चर कसा करता कसा नाही. देवाने सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्यापर्यंत या 8-9 महिन्यामध्ये. पण पर्यंत एवढं करे की देवाने कधीही आपल्या लेकरांना सोडलं नाही, टाकलं नाही, आणि कधीपर्यंत देव आपल्या लेकरांना उपशिळे ठेवत नाही. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा संदेश करत प्रियांनो की डेव्हिडनी जो पश्चाताप केला अंतःकरणापासून, डेव्हिडच्या पश्चातापामुळे देवाने डेव्हिडला परत उभं केलं, परत त्याला क्षमा केली प्रभूंनी. डेव्हिड 3 ठिकाणी चुकला लाईफ मध्ये. एक उरिया इत्तीचं प्रकरण,
संदूकची पेटी कशी आणायची त्याला विसर पडला. प्रियांनो लक्षात ठेवा, कधी कधी जेव्हा आम्ही श्रीमंत बनत असतो ना तेव्हा आध्यात्मिक गोष्टीचा विसर पडतो कधी पण. म्हणून वचन मला सांगतं की धनवान व्हायचा तू धडपड करू नकोस, कारण बहुधन तुझ्या जीवाला बीतेल. बहुधन तुला देवापासून नरकात घेऊन जाऊ शकेल. आता पहा, जो गरीब आहे तो म्हणतो मी श्रीमंत कधी होईल, आणि श्रीमंत म्हणतो मला शांती कधी मिळेल. तो शोधतोय शांती, हा शोधतोय मनी. गरीब शोधतोय मनी, श्रीमंत शोधतोय शांती. श्रीमंताकडे सगळ्या गोष्टी आहे पण शांती नाही, आणि गरीबकडे शांती आहे पण मनी नाही. हे दोघांचं महायुद्ध चालू आहे रोजचं. आणि जो विश्वासदार आहे तो ते एकच प्रार्थना करतो पण माझा आत्मनाश नको. देवा मला काही जायचं नाही, देवा मला मागे जायचं नाही. जेव्हा तुम्ही येतात तेव्हा माझी आठवण ठेवा. प्रियांनो, एका गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, की ज्या प्रभूने तुम्हाला निवडले, ज्या गॉडने तुम्हाला प्रियांनो वेगळं केले, आणि ज्या गॉडने तुम्हाला आपल्या हाती घेतले, कुठली व्यक्ती शक्ती तुम्हाला पतन मध्ये घेऊन जाऊ शकणार नाही.